नमस्कार. सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. नमोच्या हप्त्याबद्दलची मोठी अपडेट सरकारकडून समोर आलेली आहे. सर्व शेतकरी नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार या आशेवर असतानाच सरकारकडून आता मोठी अपडेट आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आनंदात पारावार उरला नाही. नमो शेतकरीचा हप्ता जे आहे लवकरात लवकर जे आहे आपल्या खात्यात येणार असून आता आपल्याला प्रतीक्षा करायची वेळ संपलेली आहे. बघा की PM किसान योजनेच्या नंतर नमो शेतकरीचा हप्ता लगेचच पडतो का काय असं सर्वांना वाटलं असताना मात्र तसं काही झालं नाही. कारण PM किसान योजनेचाच हप्ता जे आहे फेब्रुवारी नंतर जूनला पडायचा तर तो ऑगस्टला पडला. मात्र नमोचा हप्ता त्याहूनही लेट होत आहे. मग अशामध्ये शेतकरी परेशान होत आहेत. सणावाराचे दिवस आले असताना नमोचा हप्ता पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत होती. शेतकरी म्हणत होते की 2000चा हप्ता कधी येईल असे प्रश्न सगळीकडे विचारले जात होते. मात्र अशातच सरकारकडून काही अपडेट आल्या तर काही न्यूज आहेत हे तुम्हाला मी आज जे आहे व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजना लवकरच आपल्या पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे, मोठी बातमी आहे. पूर्ण बातमी बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील की सरकारकडून काय काय सांगितलं आहे आपल्याला करायला. नाहीतर असं होऊ नये की तुम्ही काही चुका करताल आणि मात्र हप्ता रोखेल. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे नेमके अपडेट काय काय आहेत ते. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. शेतीतील येणाऱ्या अडचणी आणि आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी ही योजना एक प्रभावी उपाय म्हणून ठरली आहे. या मदतीमुळे शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर महत्त्वाच्या वस्तू सहज खरेदी करू शकतात आणि ज्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते. भले शेतकऱ्यांनो, ह्या बातमीदाराने जरी अशी बातमी दिली असेल तरी मान्य आहे मला, 2000मध्ये जास्त काही येत नाही. मात्र एक छोटीशी आर्थिक मदत जी आहे आपल्याला सरकारकडून होते आणि जर सारासार विचार केला तर आपल्याला वर्षाला 6000 भेटतात. 6000मध्ये आपण छोटीशी एक आर्थिक मदत मान्य करू शकतो. तर मात्र काही ना काहीतरी भागतं. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा. योजनेची सविस्तर माहिती बघा. आता इन्स्टॉलमेंट डेट जी आहे महाराष्ट्र सरकारने 2023-24 पासून ही कल्याणकारी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत भेटते. म्हणजेच काय तर PM किसान योजनेच्या तुलनेत ही एक योजना जी आहे महाराष्ट्र शासनाची आहे. त्यांच्या बँक खात्यात भेटते. ही रक्कम 3 सन्मान हप्त्यांमध्ये म्हणजेच काय तर प्रत्येक वेळी 2000 रुपये याप्रमाणे दिली जाते. पैशाचा उपयोग शेतकरी आपल्या शेतातील गरजा पूर्ण करण्यासाठी करतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते आणि हे आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित होतात. बघा मेन प्रॉब्लेम कसा आहे, 500 रुपये महिना जर शेतकऱ्यांना दिला तर तो काय व्यवस्थित वाटणार नाही. कारण 500 मध्ये शेतकऱ्यांना काहीच येणार नाहीये. त्याच्यामुळे मग 500 गुणिले 4 करून एक इन्स्टॉलमेंट करतात आणि एक इन्स्टॉलमेंट 2000चं झालं तर मात्र काही ना काही मोठी रक्कम वाटावी म्हणून जे आहे हे सगळा खटाटोप असतो. आणि वर्षातून 3 इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय तर 12,000 रुपये हातात टेकवू शकतात. 6,000 हातात टेकवले की आपल्याला जे आहे वर्षाचा पूर्ण जे आहे कोटा होऊन जातो. मात्र 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. कारण नमोचे हप्ते थोडे आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्र सरकारचे नमोचे हप्ते जे आहेत थोडे उशिरा पडत आहेत आणि थोडेसे लेटही होत आहेत. थोडा टाईमही वाढत आहे म्हणून शेतकरी चिंतित होते. कारण PM किसान वेळेवर हप्ते देतं. यावेळेस PM किसानला सुद्धा एक दीड महिना जे आहे लेट झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर मात्र नमोचं काय होणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांपुढे पडला होता. नमोचे हप्ते येणार का नाही वेळेवर. मात्र बघा त्यामध्ये मोठ्या अपडेट जे आहेत आपल्याला लक्षात येतात. बघा 6व्या हप्त्याची प्रतीक्षा. सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट 2025 मध्ये या योजनेचा 6वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तरीही सरकारने अद्याप कोणती अधिकृत तारीख जाहीर नाही केली. शेतकऱ्यांनी कोणत्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ सरकारच्या अधिकृत घोषणांना वाट पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवानुसार हप्त्याचं वितरण नियमित होत आहे. बघा त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने जे आहे हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण या पैशाचा उपयोग त्यांना पुढील आर्थिक नियोजनासाठी होणार आहे.
बघा, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गणपती येत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सणवार चालू होत आहेत. आता मात्र नमोचा हप्ता पाडावाच लागेल, कारण दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांना जर आनंदात ठेवायचा असेल तर मात्र नमोचा हप्ता या महिन्यातच जे आहे आता आपल्याला पाहायला भेटणार आहे, तेही पुढच्या 15-1 दिवसाच्या आतमध्ये. मग असं कारण सणवार येत आहेत आणि सणवारापेक्षा जास्त जे आहे शेतकऱ्यांना अडी-अडचणी असतात. त्याच्यामुळे सणवारामध्ये जे आहे आर्थिक मदत होणं हे सगळ्यात मोठं असतं. आणि आपल्याकडे पाहायला भेटतं, जसं रक्षाबंधनावर लाडकी बहीण पडते किंवा कोणत्या उत्सवावर कोणती योजना पडते, तसं जे आहे सणवार बघून आता जे आहे नमोचा हप्ता पडणार आहे. बघा, आता मेन काय आहे, रॅशन फ्री बिग अपडेट. आता बघा, सप्टेंबरपासून रेशन कार्डधारकांना धक्का, मोफत रेशन कार्डवर मोठे अपडेट जे आहेत आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा, ही एक बातमी आहे. यावर मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवून देतो. आणि यानंतर मात्र या योजनेसाठी पात्रता बघा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी आणि नियम जे आहेत टाकलेले आहेत. शेतजमीन बघा, अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे अनिवार्य आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे महत्त्वाचे आहे. कारण याशिवाय थेट पैसे हस्तांतरित होत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या. ई-के-वाय-सी प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी झालेली आहे. आता प्रत्येक ब ब शेतकऱ्यांना वाटतं के-वाय-सी आणि ई-के-वाय-सी काय आहे? ई-के-वाय-सी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलेली के-वाय-सी असते. म्हणजेच ई म्हणजे इंटरनेट, ऑनलाईन पद्धतीने केलेली के-वाय-सी, जी की आपल्याला वेबसाईट थ्रू करता येते. एखाद्या आपल्या केंद्रावरून जाऊन करता येते. तर अशा पद्धतीने जे आहे ई-के-वाय-सी करू शकतो. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा ही प्रमुख कागदपत्रे लागतात. ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-के-वाय-सी पूर्ण केली नसेल, त्यांनी ही त्वरित करावी. वेळेवर लाभ मिळवण्यासाठी काय कराल, तर हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. मात्र या गोष्टी ज्या आहेत बरेच जण सोडून देतात. बघा, बिझनेस सबसिडी योजना एक योजना आहे मित्रांनो, ज्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत जे आहे सांगणार आहे. बिझनेस सबसिडी योजनेनंतर मात्र आता बघा, नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी आहे केवळ आर्थिक मदत देणे नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे. या मदतीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात. त्यांनी कर्ज घेण्याची गरज कमी पडते आणि त्यांचे चांगले दर्जाचे बियाणे, खते, कीटकनाशक वापरून शेतात जे आहे उत्पादन वाढवतात आणि या पर्यायाने त्यांचे उत्पन्नही वाढते. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होते. बघा, नमोचा हप्ता मेन म्हणजे आता तुम्हाला सांगतो, गणपतीची तारीख 27 आहे. तर 25 तारखेपर्यंत नमोचा हप्ता जे आहे आपल्याला पडायला भेटतो. कारण नमोचा हप्ता पडल्यानंतर मात्र गणपतीचा आनंद जे आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये पडणार आहे. कारण सरकार प्रत्येक गोष्ट जे आहे सणवार पाहून करतं. त्याच्यामुळे जे आहे नमोच्या हप्त्यासाठी हेच कंडिशन महत्त्वाची आहे. कारण नमोचा हप्ता जे आहे आता पडणं, पी-एम किसान पडल्यानंतर लगेच 8 दिवसात नमोचा हप्ता पडेल असं सर्वांना अपेक्षा होती. मात्र लाडकी बहीणमध्येच आली आणि लाडक्या बहिणींना जे आहे जवळपास रक्षाबंधनाची ओवाळणी घेतली. आता रक्षाबंधनाची लाडक्या बहिणीला ओवाळणी पडल्यानंतर मात्र नमोचा हप्ता जे आहे आता थोडा लेट होईल असं प्रत्येकाला वाटलं होतं. मात्र आता सरकारकडून अपडेट आली आहे की लवकरात लवकर नमोचा हप्ता जे आहे खात्यात टाकण्यात येईल. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे गणपती बसण्याच्या अगोदरच जे आहे 27 तारखेच्या अगोदरच, म्हणजेच काय तर 20 तारखेपासून वाटप सुरू होऊ शकतं. डीबीटी सुरू होऊ शकते. तर 26 तारखेपर्यंत डीबीटी सुरू होऊ शकते. तर नमोचा हप्ता जे आहे लवकर सगळ्यांना भेटेल. मात्र आणखीनही शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केली नसेल, ज्यांना जे आहे सिरियस घेतलं नसेल, त्यांनी ई-के-वाय-सी जरूर करावी. माहीत नसेल तर कोणाला विचारा. कारण कसं आहे, एकदा हप्ता रुकला तर मात्र तुम्हाला लवकर काही इन्स्टॉलमेंट भेटणार नाही. त्याच्यामुळे ई-के-वाय-सी करून ठेवा. बाकीच्या प्रोसेस आपल्या पाहून ठेवा. आधार कार्ड जे आहे बँकेच्या खात्याचा डीबीटी चेक करा, व्यवस्थित आहे का? सगळ्या गोष्टी चेक करून जे आहे स्वतःच्या तयार ठेवा. एक 10-15 दिवसात जे आहे हप्ता पडण्यास सुरुवात होऊ शकते. अशा पद्धतीने अपडेट येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.